नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला धमकीचा मेल आलेला आहे। जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे आली आहे। बॉम्ब शोधक पथकाकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन हे राबवलं जाते। तर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला धमकीचा मेल आलेला आहे। ISI मद्रास या मेलवरून धमकी आलेली आहे, मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाहीये। ISIच्या देशामध्ये हे काय आढळलं का संशयास्पद? सर आता जस्ट सकाळला मेसेज आला आणि सकाळला तातडीची मीटिंग घेण्यात आलेली आहे PDJ साहेबांकडनं। आमच्या समितीचे काही लोक तिथे हजर होते आणि त्यांना जेव्हा सांगितलं की मग त्यांनी आम्हाला ईमेल दाखवलं की असा ईमेल आलेला आहे आणि तो ईमेल पाहिल्यावर असं वाटतं की खरोखरच जी धमकीवजा जे पत्र आहे, जे ईमेल आलेला आहे तो बरोबर नाही आहे आणि म्हणून आपल्याला सतर्क राहून सावधगिरी बाळगावं लागेल असं मला वाटतं। त्याच्यात ISI किंवा पाकिस्तान असा काही उल्लेख आहे का? ISI असा उल्लेख आहे सर, ISI असा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये मद्रास टायगर हैदराबादचा असा एक हे आहे